₹150 पूर्ण बांगडे. आणि पापलेट कसं आहे? 1200 रुपयाला 4 आहे. मित्रांनो ही सुरमई आहे 2500 रुपयाला. हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुंबईमधलं सर्वात मोठं फिश मार्केट, आणि हे आहे भाऊच्या धक्क्याला. आणि आपण इथून जाणार आहे. जाण्याचाही प्रवास तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही माझ्यासोबत येत आहात आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. रोड गेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, हा समोर गेला शिवडी स्टेशनला, आणि हा आहे वडाळ साईडला. समोर आहे ते शिवडी स्टेशन, समोर आहे ते तिकीट काउंटर आहे. आपल्याला तिकीट काढायचं आहे. अहो फायनल तिकीट काढलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं, रिटर्न तिकीट काढलं. शिवडी स्टेशनचा सकाळचा नजारा तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला ह्या बाजूला जायचं ट्रेन पकडण्यासाठी. शिवडी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला पोचलो 2 नंबरला. आपल्याला इथून जायचं डाक्या रोडला. तिथून आपल्याला शेअरिंग पकडून भाऊच्या धक्क्याला जायचं आहे. आपली ट्रेन आहे 8:14 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची, आणि थोडा वेट करावाच लागेल आपल्याला. वेळ आहे सकाळची आणि शिवडी स्टेशन अशा पद्धतीने दिसते बघा. सकाळची गर्दी नाही. ट्रेन आली आहे फायनली. आपल्याला ट्रेन पकडून डाक्या रोडला उतरायचं आहे. फायनल आपण बसलो. बसायला सीट भेटली. गर्दी नाही आज ट्रेनमध्ये. मित्रांनो फायनली आपण डाक्या रोड स्टेशनला पोहोचलो. इथून ईस्टला जाऊन आपल्याला शेअरिंग पकडायची आहे भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी. हे आहे डाक्या रोडचं स्टेशन, तुम्ही पाहू शकता. हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला त्या बाजूला जायचं आहे खाली, आणि आपण आलो आहे हर्बन लाईननं. फायनली आपण शेअरिंग पकडली भाऊच्या धक्क्याला जाण्यासाठी. मित्रांनो फायनली मी शेअरिंगमध्ये उतरलो. डाक्या रोडपासून भाऊच्या धक्क्यापर्यंत 20 रुपये पर शीट घेतात. समोरचा नजारा तुम्ही पाहू शकता. इथून पुढे चालू होतो भाऊचा धक्का, आणि सुंदर ह्या बोटी दिसत आहेत. भाऊचा धक्का हे फिश मार्केट मुंबईमधलं सर्वात जुनं फिश मार्केट आहे, आणि इथून देवाणघेवाण होत असते. मोठ्या प्रमाणात होलसेल रिटेल दरामध्ये मासे विक्री केली जाते. आणि ह्या मोठ्या प्रमाणात तुम्ही बघू शकता बोटी.
आणि ह्या बाजूला आहे मार्केट. मासे कुठला मासा आहे? नारवा आहे. किरवी बघा, मोठी मोठी किरवी आहेत. इथून माल एक्सपोर्ट होतो. ते कसा वाटा? हां 500 रुपयाला वाटा. हा वाला सगळे 500. हे 250 रुपयाला वाटा आहे. 500ला वाटा. हा 500 रुपयाला वाटा. शेवाले हे 400 रुपयाला वाटा. 400 रुपयामध्ये सर्व भेटणार आहे. सुरमई बघू शकता 1200 रुपयाला पीस आहे एक. दही कुठली मच्छी आहे? लॉबस्टर आहे 1800 रुपये किलो. हे टायगर प्रॉन्स आहेत. कितीला दादा? 1700 रुपयाला किलो. हे टायगर प्रॉन्स 1700 रुपयाला किलो आहेत. याचं नाव काय दादा? लॉबस्टर आहे 1000 रुपये किलो. हे 1700 रुपये किलो आहेत. 500 रुपये किलो किरवा आहे. 400 रुपये किलो प्रॉन्स आहे. हे वाला 35 पीस आहे ना 350 रुपये किलोमध्ये मिक्समध्ये. किरवा आहेत 250 रुपये किलोमध्ये. आणि इथे साफसफाईचं चालू काम आहे. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात तुम्ही किरवा पाहू शकता. आणि अशा पद्धतीनं बॉक्स भरले जातात. बांगडे कसे आहे? 300 रुपयाला बांगड्याचा एक रू. कितीला आहे? 250ला पूर्ण वाटा. शेवाला 250 रुपयाला वाटा. ताई काय याचं नाव? चकला माशी आहे. चकला मासा आहे 250 रुपयाला. आणि ही वाली सवेंद्री कशी ताई? 500 रुपयाला वाटा. मित्रांनो राजा राणी ही मच्छी आहे 250 रुपयाला वाटा. इकडं फिशची बोली चालू आहे समोरच्या साईडला. दही कसा वाटा? 400 रुपयाला वाटा. शेवाला 300 रुपयाला वाटा. हा 1200. हे 1200 1700. आणि सुरमई कशी? 2500 रुपयाला एक सुरमई आहे मित्रांनो. ही सुरमई आहे 2500 रुपयाला. व्हाईट झिंगा आहे 400 रुपयाला पूर्ण. आणि हे आहे बांगडा 300 रुपयाला. दही कसं? 400 रुपयाला वाटा. हा वाला 250 रुपयाला. कुठली? राजा राणी 250 रुपयाला. आणि हे वाली बुट्टी ताई? हां 700 रुपयाला ही कटोरी आहे. ही 400 रुपये. एक
हे 500 रुपयाला सर्व भेटणार मित्रांनो. ओके. 200ला 4 वाटा आहेत. शेवाला ताई झिंगा 500 रुपयाला. हा वाला 400ला. आणि इथं ताई साफ करून देत आहे. याचं नाव काय? इसका नाम क्या? लॉबस्टन. खूप छान अशी मच्छी आहे मित्रांनो. ओके थँक्स दादा. ₹150 पूर्ण बांगडे. आणि पापलेट कसं आहे ताई? 1200 रुपयाला 4 आहेत. हे 500 रुपयाला. ताई वाटा कसा ताई? 150ला 2, 100ला 2. ही मच्छी कितीला ताई? 500 रुपयाला. 800 रुपयाला 2. आणि हा पापलेटचा 1000 रुपयाला पूर्ण. ₹400 वाटा आहे झिंग्याचा. हा आहे बांगडा 200 रुपयाला. बोटीला आल्यात बंधाऱ्याला. या बोटीच्या मार्फत फिश पकडलं जातं. तुम्ही बोटीमध्ये पाहू शकता. बरेच फिश साफ करून वरती ह्या बाजूला देत आहेत. या इथे फिश साफ करून वरती पाठवतात. हां जरा काय पुढचं नाव्या कशाला इथं समोरून तुम्हाला लॉन्च भेटतील अलिबागला जाण्यासाठी. आणि भाऊच्या धक्क्यावरून तुम्ही अलिबागला इझी जाऊ शकता. समोर चालली बोट बघू शकता तुम्ही. सो मित्रांनो हा व्हिडिओ इथंपर्यंत होता. मुंबईमधलं सर्वात जुनं आणि मोठं फिश मार्केट मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक नावाचं बटन असतं तुम्ही नेहमी दाबता यावेळी दाबा जेणेकरून हा व्हिडिओ अजून लोकांच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.